नमस्कार, मी भरत जाधव. आमचा प्रेक्षक या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रीमंत दामोदर पंत ह्या चित्रपटात भूमिका न मिळाल्यामुळे एक प्रेक्षक आज आपल्या समोर इथे आलेला आहे आणि तो प्रेक्षक काय म्हणणार आहे, त्यांचं काय म्हणणं आहे. मी मुद्दाम प्रेक्षक हे नाव का देतोय, काम न मिळाल्यामुळे त्याच मेकअपमध्ये त्याच गेटअपमध्ये तो प्रेक्षक आज आपल्या समोर आलेला आहे. पण तत्पूर्वी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत केदार शिंदे. त्यांना त्या प्रेक्षकाबद्दल काय म्हणायचं आहे ते स्वतः केदार शिंदे बोलतील. आमचा प्रेक्षक या कार्यक्रमात प्लीज. नमस्कार नमस्कार, मी केदार शिंदे. आणि काय आहे की भरत जाधवांनी ही ओळख माझी करून दिली. हा खरं तर आमच्या दोघांचा कार्यक्रम नाही आहे, हा कार्यक्रम आहे आमचा प्रेक्षक. मी एका अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहे. खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासातली ही पहिली घटना आहे की दोन हे असे कलावंत अशा एका कलावंतांची ओळख करून घेत आहेत की ज्याच्याबद्दल आम्ही आल्यानंतर बघत राहिलो की ही व्यक्ती अशी का नटून थटून आहे. मग आम्हाला कळलं की ती नाराज आहे. एकतर श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटात तिला भूमिका मिळाली नाही आणि मग पहिल्या शोचं तिकीटही मिळालं नाही, इतका हाऊसफुल चालला होता. तर स्वागत करूया आमचा प्रेक्षक या कार्यक्रमात प्रणाली मोरे. हे तुमच्या दोघांचं ठीक आहे, आमचा प्रेक्षक वगैरे, पण आमच्या शोचं नाव आहे आमचा प्रेक्षक नाही तर प्रमोशन जंक्शन. प्रणाली, कसं वाटतं तुला? म्हणजे म्हणजे एकंदरीत माझा हा पहिला प्रश्न कधीच नसतो. नाही, माझा वेगळा प्रश्न आहे ना. पण काय? त्याचा प्रश्न आहे की कसं वाटतंय तुला असं नटून थटून बसल्यावर. हे बघ, हे सगळे जे नटून थटून आहे ना, पण काय दामोदर पंतची टीम येणार, वाजले 6 गंमत पहा, जे दामूच्या अंगात जे दामोदर पंत येतात त्यांच्यासाठी घाबरून केलाय हा अटार. नाही, पण तुला असं का वाटलं की तुला भूमिका मिळाली नाही म्हणून नाराज आहेस का तू, का काय आहे? तर माझं असं म्हणणं हरकत नाही, जर भूमिका नाही मिळाली, पण मला तुझ्यातला तो एक आवडलं की नाही आपल्याला भूमिका नाही मिळाली हरकत नाही, पण आपण त्या गेटअपमध्ये येऊन आज ह्यांची मुलाखत घ्यावी असं तुला का वाटलं? मला असं वाटलं म्हणजे मला फक्त सांगितलं गेलं होतं जे केदारजींनी जे प्रमोशन केलेलं आहे किंवा जे मी नाटक पाहिलेलं आहे, 6 वाजता तुमच्या अंगात दामोदर पंत येतात, म्हणून मला माझ्या प्रोड्युसरने डिरेक्टरने सांगितलं की हा अटार करून द्या, नाही तर आपल्या इंटरव्ह्यूचं काही खरं नाही. तुम्ही दोघं अगदी साध्या वेशात आलात आणि माझी खेचता. अगं पण हेच आहे ना, हाच वेगळेपणा आहे. आता बघ ना, तू चित्रपट येणार म्हणून इतक्या तयारीत बसलीस, म्हणजे आम्ही येणार प्रमोशनसाठी येणार म्हणून तू अशी छान नटून थटून आहे. आणि हाच प्रकार आहे ना आम जनतेचा पण आहे. हे नाटक इतकं घराघरात पोचलं. म्हणजे 98 साली मी लिहिलं होतं नाटक आणि ते इतकं घरात पोचलं की तुम्ही बघा ना, बॅकग्राऊंडला त्याच्या सीडीज पण लावलेले आहेत. म्हणजे हे नाटकाचे सीडीज आहेत आपल्या. नाही, त्यातपूर्वी काय झालं, तू अनाऊन्स केलं की पिक्चर येतो म्हणून तर लगेच लोकांनी त्यातल्या सीड्या बाहेर काढल्या. आता पिक्चर येतो ना, सीडी कशाला पाहायला हवीत? कदाचित हाच हेतू ह्या कार्यक्रमाचा असेल, म्हणून कार्यक्रमाचं नाव आहे प्रेक्षक आमचा. सीड्या पहा मागे लावल्या त्या. प्रणाली, मला या सगळ्या चर्चेतून एक गंमत वाटते की तू जेवढी उत्सुक आहेस आणि जेवढं लोकांना प्रेम आहे या नाटकाविषयी, म्हणजे बघ ना, ती छोटीशी गोष्ट आहे की श्रीमंत दामोदर पंत दामूच्या अंगात येतात 6 वाजता आणि मग सगळे तयार होऊन बसतात. हाच आहे ना मूळ गाभा. हे जर घाबरूनच बसलेली आहे, मी काय म्हणते मगासपासून. नाही, म्हणूनच आम्हाला आदर आहे तुझ्याबद्दल आणि प्रेम. मला काय वाटतं केदार, की आपण सगळे मुलाखतकार असेच असतात की पाहुण्याला बोलूच देत नाही, आपणच बोलतोय, तर कुठेतरी ह्याला आपण आळा घालावूया. तुम्हीच बोलताय तेच आम्ही तुझ्याकडे येतोय की आता तुला काय वाटतं की एकंदरीत म्हणजे आता या महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रसंगी तुला काय वाटतं की आम्हा दोघांना काय प्रश्न विचारावेत? आता एवढं तर फ्रीडम आम्ही तुला देऊ शकतो. नक्कीच माझ्या डोक्यात बरेच प्रश्न आहेत आणि आज आपण प्रमोशन जंक्शनवर ही टीम आलेली आहे. खरं तर ही टीम आता तुम्हाला धमाल मजा मस्ती करताना बघायला मिळते. माझी कशी खेचतायत हेही तुम्हाला बघायला मिळते. त्यामुळे आता मी यांची खेचणारे प्रश्न विचारू ना. बरं, कार्यक्रमाचं नाव आहे प्रेक्षक आमचा. कारण आमचा जो प्रेक्षक आहे तो व्यवस्थित हुशार आहे, त्यांना बरोबर कळतं की कोण कोणाचे खेचतंय. जरी खेचलं तर लक्षात ठेवा, चित्रपट मात्र फार मस्त बनवला आहे. तुम्ही शेजार पाजारांना खेचून बाहेर आणा आणि चित्रपट गृहात जाऊन चित्रपट पहा. थांबा, आपण इंटरव्ह्यू करूया. तुम्ही संपवता इंटरव्ह्यू. मला कॅमेरा चालू दिसतो, मी आता बोलतोय. जो कॅमेरा ऑफ झाला की मी बोलणं बंद होईल. नशीब तू काय कॅमेरामनचं नाव घेऊन शेवटची ओळ बोलत नाही. नमस्कार, मी भरत जाधव, कॅमेरामन या याच्याबरोबर 3 कॅमेरे लावलेत म्हणून. पण प्रणाली, पण मला आता प्रश्न विचारू दे. नक्की. झालं तुमचं? हो, नक्की. खेचून झालं? अरे बस. आज तुम्ही दामू आणि शामू वाटतंय, ठीक आहे? हे बघ, तुला कळत नाहीये. हे बघ, आम्ही ना दामू शामू हे वाटतंय, काय? रामू वाटत नाही ना. कारण रामूचे पिक्चर सगळे पडतायत, त्यामुळे तो रामू नको. एक वेळ दामू शामू चालेल. ओके दामू. ओके. केदारजी, धमाल झाली, पण मला ना तुमचं ते तुम्ही दोघं
तुमचं जे कॉलेजपासूनचं बॉन्डिंग, एकांकिकांपासूनचं बॉन्डिंग, सिनेमांपासूनचं, पण त्याआधी नाटक येतं, एकांकिका नाटक. हे नाटक का लिहावं असं वाटलं अशा प्रकारे, ते मला जाणून घ्यायला आवडेल. एक तर काय माहितीये ना, हे नाटक खरं तर भरत जाधवसाठी लिहिलंच नव्हतं. 98 साली आपले एक खूप मोठे सुपरस्टार होते, त्यांनी माझ्याकडे एक इच्छा प्रदर्शित केली की केदार, मला तुझ्या नाटकात काम करायचं, माझ्यासाठी नाटक लिही. आणि 98 साली तसं मी ना व्यावसायिक रंगभूमीवर धडपडणार होतो. त्याच्या अगोदर आमच्यासारख्या आम्हीच नावाचं नाटक माझं येऊन गेलं होतं, पण तरी सुद्धा धडपड सुरूच होती. आणि एवढा मोठा माणूस आपल्याला सांगतोय की माझ्यासाठी नाटक लिही. त्या मोठ्या नटाचं नाव होतं लक्ष्मीकांत बेर्डे. वा. मी त्या संध्याकाळी फोन केला भरतला. भरतचं माझं ट्युनिंग हे ना एकांकिका स्पर्धेपासूनच आहे, आणि त्याच्या अगोदर आम्ही लोकधारामध्ये एकत्र काम करत होतो. कुठलीही एक गोष्ट आम्हाला जर जाणवली ना की लगेच आम्ही एकमेकांना फोन करून ना त्या डिस्कशनला बसायचो. आता बघ ना की ही एक गोष्ट आम्हाला सुचली की प्रणालीला या पद्धतीने प्रेझेंट करायचं, इतकं ट्युनिंग होतं की काही स्क्रिप्टेड नाहीये. तर त्यामुळे 98ला ही गोष्ट मला कळल्यानंतर मी भरतला त्या संध्याकाळी बोलवलं, आणि मग भरत माझ्या घरी आला आणि आमचं डिस्कशन सुरू झालं. मी त्याला सांगितलं की मला एक कल्पना सुचली की एक माणूस सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओके असतो, आणि संध्याकाळी 6 नंतर काहीतरी वेगळं होतं, म्हणजे तो माणूसच नाही राहत, कुठला तरी वेगळ्या माणसाचा आत्मा त्याच्यात शिरतो. मग काय होऊ शकतं? ओव्हर टू भरत. आता याच्या पुढे भरत बोलेल. हा, कारण ही एक फॅन्टसी वाटते, म्हणजे अशा प्रकारे प्रत्यक्षात फार आपण नाही पाहत, आणि ती फॅन्टसी एकतर करताना कसं कधी कधी काय होते, आपण आपल्या काही लोकांना मुलांची नावं देवाची नाव देतात, तुकाराम किंवा गणेश, कृष्ण, आणि मग हाक मारताना वगैरे रागात पण हाक मारतात वगैरे, काय तो भाग नंतरचा मुद्दा आहे. कधी ते आजोबांची नावं पण मुलांना देतात. तर समजा केदार बोला की 6 नंतर जर एखादी व्यक्ती येत असेल तर आजोबाच नातवाच्या अंगात आला तर काय होईल, आणि मग आजोबा नातवाच्या अंगात आल्यानंतर तो नातू मुलाला कसा करेल, म्हणजे जो मूल खरं बाप आहे, मुलाचा तो बाप आहे. म्हणजे आता कसं आहे, आजोबा, मग ह्याचा दामूचा बाप आणि दामू. आता आजोबांचा आत्मा दामूच्या अंगात आला, पण दामूच्या अंगात आल्यानंतर दामूसाठी जो गणपत आहे तो मुलगा आहे ना. त्याचा मुलगा आला. हे जे आहे ना गंमत, ही गंमत खरं तर आम्हाला दोघांना सुचली, पण ती नावं आहेत ना ती खूप गंमतशीर आहेत. ती बरंच म्हणजे आम्ही आता आमच्या ते डिस्कशनला काय होतं, आपण उठून आम्ही लगेच ऍक्टिंग करायला लागतो की समजा मग तो आला तर काय होईल, मग ह्याचं काय होईल, मग तर काय, मग वडिलांना कशी हाक मारेन, तर वडिलांना गणपत, हे आम्ही बोलता बोलता कळणार गणपत, नंतर कळणार गणपत माझ्या वडिलांचंच नाव आहे. खरं तर ह्या नाटकात गणपत, शांताबाई हे माझ्या आई वडिलांचं खरं नाव आहे. खरं नाव आहे. आपण ते आम्ही रिहर्सलला आपण काय तत्सम नाव ठेवून आपण पुढे जातो. पण ती आपसूक आली होती की ती नाही, ठरवून? ते असं सुचली. असं सुचत आपण एखादी गोष्ट मांडताना आपण कसं आपल्यातलीच कॅरेक्टर नावं ऍडजस्ट करून पुढे जातो. तो वडिलांना हाक मारतो, कसं वडिलांना गणपत, मग ते कंटिन्यू झालं, म्हणजे हा हाताला नंतर काय आपण घरचीच नावं ठेवलेत. पण तोपर्यंत इतकी फिट बसली Fit होती ना, बसली होती ती. की मी म्हटलं की आता राहून देत. पहिला प्रयोग झाला याचा 98 साली, आणि पहिला प्रयोग झाल्यानंतर याचे घरचे बघायला आले होते, आई आणि अण्णा. बरं, अण्णाच म्हणतात ना त्यांना, म्हणजे म्हणजे नाटकात पण अण्णाच होतं आणि खरं नाव गणपत, आणि दोन्ही गोष्टी त्याच्याच वडिलांच्या आहेत. ते आल्यानंतर मला म्हणाले खूप छान गेलंच नाटक, आणि चांगला उद्धार करतोयस आमचा सगळ्यांचा. ते एवढं टेन्शन होतं ना, पण ती गंमत होती, आणि त्यांनी पण खूप खिलाडी वृत्तीने घेतलं, आणि गणपत इतकं फेमस होईल कधी स्वप्नात पण वाटलं खरं नाटक चाललं नव्हतं, जेव्हा आलं तेव्हा नाटक खरं चाललं. 350 प्रयोग झालेत त्या नाटकाचे फक्त, जेव्हा नाटक आलं तेव्हा. आणि जेव्हा ते नाटक आलं तेव्हा नवीन संस्था असल्यामुळे आम्हाला मंगळवार सकाळी 11 वाजता शिवाजी मंदिर वगैरे असे थिएटर मिळायचे, आणि समोर प्रेक्षकच नसायचे. मग आम्ही काय करायचो माहितीये, MD कॉलेजला आमचे काही मित्र होते, त्यांना फोन करून सांगायचो, मग ते प्रेक्षक पाठवायचे. कारण कॉमेडी नाटक करतो तर समोर प्रेक्षक तर पाहिजे ना, मग ते प्रेक्षक पाठवायचे, म्हणजे आम्हीच ऑडिटोरियम भरायचो. कधीतरी आयुष्यामध्ये असंच वाटायचं, यार असं भरलेलं ऑडिटोरियम आपल्याला कधी बघायला मिळेल. ते बघायला मिळालं सही रे सईच्या वेळेस 4 वर्षांनी. पण ती जी धडपड होती ना, ती सगळ्याच बाजूनी अशी फुलत गेली, कारण दामोदरपंत सीडीच्या रूपात आलं, आणि मग त्याचे करोडो शो झाले. आणि आज लोकांचं खूप आवडतं नाटक कुठलं असेल ना, तर श्रीमंत दामोदर पंत. आणि मला खूप मोठ्या पॉलिटिशियननी पण हे सांगितले, किंवा कुठल्या तरी शाळेमधल्या शिपायाने पण सांगितलंय की आम्ही तुमचं ते नाटक बघितलं, आणि भरतला तर दामू 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 म्हणून ओळखतात. एक गाणं नाही का फेमस, मला तेच विचारायचं होतं. गो वरून आहे ना, ते गो 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 काय गो काय
हा गो 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 मुसंगतीनं माझ्या तू येशील का? हे नाहीये राहून दे राहून हे दे तो नाहीये. देतो काय हा? तो हळूहळू कारण काय आहे, 6 वाजायला वेळ आहे ना हळूहळू येतात अच्छा नंतर येतात कारण ते वेगळं आहे ना म्हणजे आम्हाला माहिती आहे आम्ही नाही पाहिलेलं नाही आहे ते लोकांना माहिती आहे इतका म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की ते गाणं आहे ना भरत जाधवसाठी लिहिलंय की काय कुठलं पण- हे? गोमू नाही, नाही, संगतीला? गोमू संगती. जाऊन दे आपण नको विचार करूया आपण पुढे जाऊया हा. मुलाखती गोड गोजिरी लाजला तरी ताईत तू होणार नवरी. अण्णा रोज संध्याकाळनंतर आपल्या वाड्यात काय घडतो? संध्याकाळी आम्ही जमतो मग 6 वाजता तू येतोस मग मला पोचवतात